नमस्कार मित्रांनो, मी मोहन नगराळे. तर आपण आजचा व्हिडिओ करण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण एका प्लॉटवर आलेलो आहोत आणि तिथं आंतरपीक म्हणून मूग या पिकाची लागवड केलेली आहे. तर आपण सगळेजण बघू, ह्या शेतकऱ्यांनी खूप सुंदर पद्धतीने असं आंतरपीक हे कापसामध्ये लागवड केलेलं आहे. आंतरपीक लावण्याचे बरेच फायदे आहेत. त्या फायद्यांमधून सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या शेतीला आपण जो रासायनिक खतांचा जास्त वापर करतो, तर त्या खतांचा वापर हा आंतरपीक लावल्यामुळे कमी होत असतो. कारण मूग हे जे असं पीक आहे की त्याच्या ज्या मुळी असतात त्यांच्यावर गाठी येत असतात, नोड्यूल्स येत असतात, त्या रायझोबियमच्या गाठी असतात. त्यांच्यामुळे नत्र स्थिरीकरणाचं काम होत असतं, म्हणून जमिनीत नत्र हे राहत असतात. त्याच्यामुळे आपल्याला अतिरिक्त नायट्रोजनचा वापर किंवा अतिरिक्त युरियाचा वापर हा आपला कमी होत असतो. त्याच्यानंतर आपले जे शेतजमीन असते त्या शेतजमिनीचं मॅक्झिमम युटिलायझेशन होत असतं, म्हणजेच की जी मधली जागा असते ती पण वापरली जाते सुंदर पद्धतीने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळेचा खूप चांगल्या पद्धतीचा वापर होतो. कारण पहिले 60 ते 70 दिवसात मुगाचं हे जे पीक असतं ते येऊन जातं आणि त्याच्यानंतर मग कापूस देखील वाढत असतो. आणि आणखी दुसरी गोष्ट म्हणजे की जे गवतांचं प्रमाण असतं, मूग हा लवकर वाढल्यामुळे मधली जमीन ही झाकली जाते, त्याच्यामुळे गवत देखील कमी येतं. त्याच्यानंतर पाण्याचा देखील योग्य पद्धतीने वापर किंवा चांगल्या पद्धतीने वापर होत असतो. मुगाला कमी पाणी लागतं, परत कापसाला जे पाणी लागतं त्या पाण्यातच आपले 2 पिकं येऊन जात असतात. तर एकंदरीत बघायला गेलं तर या आंतरपिकामुळे शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा होणार आहे. आणि पहिल्या 60 ते 70 दिवसामध्ये मुगाचं उत्पन्न पण येतं, त्याच्यानंतर कापसाचं उत्पन्न जे येणार आहे ते येणारच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, म्हणजेच एकात्मिक कीड पद्धतींचा जर विचार केला तर किडींचं पण प्रमाण जे आहे ते 2 पीक असल्यामुळे कापसावर कमी येतं, म्हणून आपल्या फवारण्या देखील एकंदरीत वाचत असतात. तर अशा पद्धतीने या शेतकऱ्यांनी बघा 4 फुटाच्या अंतरावर कापूस लागवड केली आहे आणि मध्ये मूग हा लावलेला आहे. तर तिने जर सगळ्या शेतकऱ्यांनी आंतरपीक हे मूग किंवा लागवड केली तर तुम्हाला देखील फायदा होईल. तर तुमच्याकडे आंतरपीक म्हणून मूग लावतात का आणि तुम्हाला त्याचा फायदा झाला आहे किंवा त्याचे काही नुकसान झाले असतील तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.